Hello, my dear friends. I am Pramod Tekale. I welcome to you all. In the topic chemical equilibrium, today we are going to see types of salt and hydrolysis. Definition of the hydrolysis. Now, to study the types of salt, you should know what are the strong acid, strong base, weak acid, weak base. In Arrhenius theory, we have seen what are the strong acid and strong base, weak acid and weak base. Those acid which ionize completely, they are strong acid. Those acid which ionizes to the less extent, they are weak acid. Those base which ionize completely, they are strong base. Those base which ionizes to the less extent, they are weak base. Right? हे झालं ऍसिड आणि बेस बद्दल, कोणते स्ट्रॉंग आहेत कोणते वीक आहेत. जसं की एक्झाम्पल समजा सांगायचं असेल आपल्याला, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, these are strong acid. NaOH, KOH, these are the strong base. Acetic acid, formic acid, HCN, these are weak acid. Ammonium hydroxide, magnesium hydroxide, aluminum hydroxide, these are weak base. ओके. आता सॉल्टचं काय, सॉल्ट म्हणजे काय आणि सॉल्टचे प्रकार कोणते कोणते. बघा, सॉल्ट जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं, हायड्रोलिसिस होतं आणि त्याच्यापासून एक ऍसिड आणि एक बेस तयार होतो. बघा, जसं आपण ऍसिड, जनरल ऍसिड लावायचं असेल तर आपण कशाला दाखवतो, HA जे ऍसिड, आणि बेस दाखवायचा असेल तर कशाला दाखवतो आपण, जनरल बेस BOH. BOH काय, बेस आहे. ऍसिड HN दाखवतो, बेस BOH दाखवतो. आता इकडे बघा, BA एक सॉल्ट आहे आणि हे सॉल्ट पाण्यामध्ये जर टाकलं त्याच्यापासून एक ऍसिड तयार झालं, एक बेस तयार झाला. ही जी रिॲक्शन आहे याला हायड्रोलिसिस म्हणतो आपण. हायड्रोलिसिस मध्ये काय होतं, salt and water combined, there is formation of acid and base. याची विरुद्ध जी रिॲक्शन आहे ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. acid and base combined together, there is formation of salt and water, that is neutralization. ओके. आता बघा, इथं काय झालं, एक ऍसिड तयार झालं, एक बेस तयार झालं. हे ऍसिड जर समजा वीक ऍसिड असेल, ऍसिड कसं आहे, वीक ऍसिड, आणि बेस समजा बेस स्ट्रॉंग बेस आहे, बेस इज स्ट्रॉंग बेस असं असेल तर हे BA जो सॉल्ट आहे, हा BA जो सॉल्ट आहे, या सॉल्टला काय म्हणायचं, कोणत्या प्रकारचा सॉल्ट झाला हा, इट इज अ सॉल्ट ऑफ weak acid and strong base. Okay. BA is a salt of weak acid and strong base. मग याच्यावरून तुम्हाला सांगता येईल की असे सॉल्ट किती प्रकारचे असू शकतात. ऍसिड दोन प्रकारचे, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. बेस दोन प्रकारचे, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. मग सॉल्ट्स, देयर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. 4 प्रकारचे सॉल्ट कोणते, एक इथे सांगितलेले मी, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. Second is salt of strong acid and weak base. तिसरा salt of weak acid and weak base. आणि चौथ्या प्रकारचा जो सॉल्ट आहे that is salt of strong acid and strong base. Okay, so these are the 4 types of salt. आता याच्यावर एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा विचारला जातो की सॉल्ट पाण्यात टाकल्याच्या नंतर ते सोल्युशन जे तयार होतं त्याचं नेचर काय. बघा, पाणी इट इज न्यूट्रल इन नेचर. व्हॉट इज न्यूट्रल, पाण्यामध्ये सॉल्ट टाकला, सोल्युशन तयार झालं. आता या सोल्युशनचं नेचर काय आहे, ऍसिडिक आहे का, बेसिक आहे का, काय आहे, कसं ठरतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सॉल्ट मध्ये काय होतं आपण बघू, आणि त्याच्यावरून आपण हायड्रोलिसिस म्हणजे काय ते पण समजावून घेऊ. ओके. तर आता आपण बघूयात, हा पहिल्या प्रकारचा सॉल्ट लिहिला इथं मी,
salt of कोणता salt आहे हा? It is salt of strong weak acid and strong base. आता बघा आयोनायझेशन रिएक्शन जेव्हा लिहायची आपल्याला, आयोनायझेशन रिएक्शन लिहिताना मी काय करणार आहे, आता हा जो सॉल्ट आहे, सॉल्ट कम्प्लीट आयनाइज होतो, त्याचं आयोनायझेशन लिहिणार आहे. मात्र ऍसिड आणि बेस पैकी जे वीक आहे त्याचं आयोनायझेशन मी लिहिणार नाही, कारण की इट आयोनायझेस टू द व्हेरी लेस एक्सटेंट, आणि जी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्याचं आयोनायझेशन दाखवणार. राईट. ही रिएक्शन काय होईल आयोनायझेशन झाल्याच्या नंतर? बघा, बी पॉझिटिव्ह प्लस ए निगेटिव्ह प्लस H2O, देर इज फॉर्मेशन ऑफ वीक ऍसिड. ऍसिड आता मी जसं तसं कारण की वीक आहे, आणि बेस कसा आहे, स्ट्रॉंग बेस आहे. मग आयोनाइज कम्प्लिटली टू प्रोड्यूस बी पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह. काय होईल याचा आता? कोणते आयन कॅन्सल होत आहेत बघा. OH आयन इज कॅन्सल्ड हिअर. B positive will get cancelled with this B positive, and here there will be A negative plus H2O. There is formation of EHA and OH ions. The solution मध्ये OH ion आहेत, म्हणून हे जे सोल्युशन तयार होईल याचं नेचर काय राहील? दॅट विल बी बेसिक इन नेचर. ओके, solution will be basic in nature. Kema? When we dissolve a salt of strong base and weak acid, then the solution form that will be basic in nature because of this OH ion. Okay? आता दुसरा प्रकारचा, आता हा जो प्रकारचा सॉल्ट सांगितला होता मी, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, याचं एक्झाम्पल काय सांगता येईल मला? याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर एक्झाम्पल असं देता येईल की CH3COONA हा जो सॉल्ट आहे, हा सॉल्ट कोणत्या प्रकारचा सॉल्ट झाला? वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. कारण की सोडियम ऍसिटेट प्लस वॉटर आपण जर केलं तर काय तयार होईल? ऍसिडिक ऍसिड विच इज अ वीक ऍसिड अँड NaOH विच इज अ स्ट्रॉंग बेस. ओके, आता या ठिकाणी हायड्रोलिसिस झालं म्हणजे काय झालं इथं सांगता येईल मला? Anion react with water molecule and give basic nature to the solution. Okay. आता दुसरा सॉल्ट बघू आपण. सेकंड टाइप ऑफ सॉल्ट. दुसरा जो सॉल्ट आहे, दुसऱ्या कोणत्या प्रकारचा सॉल्ट बघायचा आपल्याला आता इथं? दुसरा जो सॉल्ट आहे, हा एक सांगितलं तुम्हाला मी. सेकंड इज सॉल्ट ऑफ strong acid and weak base. Strong acid and weak base. Strong acid and weak base. याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इथं. याचं एक्झाम्पल आहे NH4Cl, अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड प्लस वॉटर काय होईल? NH4Cl plus H2O. There is formation of acid HCl and base NH4OH. HCl तयार झालं, NH4OH तयार झालं. आता HCl कसं आहे? HCl is a strong acid, NH4OH is a weak base. And ionization reaction काय होईल इथं? Ionization reaction होईल NH4 ion plus Cl ion, water, acid strong आहे म्हणून पूर्ण आयोनायझेशन लिहिल मी, H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. NH4OH वीक असल्यामुळे जसं तसं लिहिणार आहे मी. So what will happen? Which ions are cancelled? Cl will get cancelled. Cl get cancelled, and what remain is ammonium ion combined with water. There is formation of
hydrogen ion and NH4OH. And as there are hydrogen ions in solution, definitely here the solution will be acidic in nature. Okay, so when we dissolve the salt of strong acid and weak base into the water, the solution will be acidic in nature. Here what happens? Cation react with water molecule and give acidic nature to the solution. This is the hydrolysis here. Okay. हे झालं दोन प्रकारचं सॉल्ट. आता तिसऱ्या प्रकारचं सॉल्ट बघू आपण. तिसऱ्या प्रकारचं सॉल्ट कोणता घ्यायचा आता? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. ओके. थर्ड टाइप ऑफ सॉल्ट. सॉल्ट ऑफ weak acid and weak base. Salt of weak acid and weak base. The example of this type of salt is example काय सांगता येईल? CH3COONH4, that is ammonium acetate. अमोनियम ऍसिड कोणत्या प्रकारचा सॉल्ट आहे? हा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. अमोनियम ऍसिटेट जर डिझॉल्व केलं पाण्यामध्ये, there is formation of acetic acid which is weak acid and ammonium hydroxide which is a weak base. Okay, right here CH3COONH4 ammonium acetate plus water, there is formation of acetic acid and ammonium hydroxide. दोन्ही वीक आहेत. वीक ऍसिड, वीक बेस. ओके. आता आयोनायझेशन रिएक्शन मध्ये काय होईल? तर ऍसिडेट आयन निगेटिव्ह, अमोनियम पॉझिटिव्ह. एनायन एज वेल एज कॅटायन कोणाची रिएक्शन होते? कोणासोबत? वॉटर सोबत. सोल्युशनला काय नेचर येणार आहे? ऍसिडिक का बेसिक? बघा आता दोन्ही वीक आहेत. मग नेचर कसं ठरवायचं? बघा, कोणतं पण ऍसिड असेल तर ऍसिडला के व्हॅल्यू असते. लक्षात घ्या. फॉर ऍसिड देयर इज ए के व्हॅल्यू. के इज कॉल्ड एज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. फॉर बेस देयर इज केबी व्हॅल्यू. व्हॉट इज केबी? केबी इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. अशा वेळेला के आणि केबीची व्हॅल्यू बघा तुम्ही. जर Ka is greater than Kb असं असेल, solution will be acidic. आणि जर Kb is greater than Ka असं असेल, solution will be basic in nature. Okay? Here's a screenshot. So here solution will be acidic or basic depend upon Ka and Kb value. Ka जास्त असेल तर सोल्युशन ऍसिडिक असेल, Kb जास्त असेल तर सोल्युशन बेसिक असेल. या ठिकाणी हायड्रोलिसिस म्हणजे काय झालं? या ठिकाणी तर anion आणि cation, both of them they react with water molecule and give either acidic or basic nature to the solution, and we say that the process is hydrolysis. आता ह्या तिन्ही सॉल्ट जर एकत्र केल्या आपण, तिन्ही सॉल्ट मधल्या डेफिनेशन जर एकत्र केल्या, हायड्रोलिसिस डेफिनेशन काय व्हायला लागली? व्हॉट इज हायड्रोलिसिस? हायड्रोलिसिस इज अ प्रोसेस इन विच anion or cation or both react with water molecule and give acidic or basic nature to the solution. This process is called as hydrolysis. Okay, I will repeat the definition. Hydrolysis is a process in which anion or cation or both react with water molecule and give acidic or basic nature to the solution. That process is called as hydrolysis. आता राहिला आपला चौथा प्रकारचा सॉल्ट. चौथा प्रकारचा सॉल्ट कोणता आहे? आता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता या सॉल्ट मध्ये काय होतं?
बघा, fourth type of salt, salt of strong acid and strong base. Salt of strong acid and strong base. याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? एक्झाम्पल आहे NaCl, KCl, KNO3. कोणत्या प्रकारचे सॉल्ट आहे ते? These are the salt of strong acid, strong base. याच्यापासून काय होईल? HCl and NaOH. याच्यापासून HCl and KOH. याच्यापासून KOH and HNO3. हे तिन्ही सॉल्ट कसे आहेत? स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस सॉल्ट. बघा एक उदाहरण घेऊ आपण. समजा हे घेतलं, NaCl घेतलं, NaCl प्लस वॉटर. What is the acid and base formed? HCl, which is a strong acid. NaOH, which is a strong base. आयोनायझेशन रिएक्शन लिहायची. आयोनायझेशन रिएक्शन Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह प्लस H2O. त्याच्यापासून तयार होईल HCl पासून हायड्रोजन आयन अँड Cl आयन. Na पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह. बघा इथं Na कॅन्सल झालं. Similarly, Cl also get cancelled. What is the net reaction? Net reaction is H2O forms hydrogen ion and OH ion. काय तयार व्हायला लागलं? हायड्रोजन आयन अँड हायड्रॉक्सिल आयन. Number of hydrogen ion and number of hydroxyl ions are same. दोन्ही इक्वल आहेत कारण दोन्ही स्ट्रॉंग ऍसिड आहेत. सॉरी, दोन्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आहे. यांना हायड्रोजन आयन दिले, कम्प्लिटली आयोनाइज झालं. यांना OH आयन दिले, कम्प्लिटली आयोनाइज झालं. सो देयर आर हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्सिल आयन बोथ. दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे काय झालं? त्याचं नेचर काय होईल? Nature will be neutral. Number of hydrogen ion and number of hydroxyl ions are same. Therefore, solution will be neutral in nature. Solution neutral राहायला. कारण काय झालं इथं? All anion and cation get cancelled with each other. Okay? All anions and cations are getting cancelled with each other. Therefore, solution will be neutral in nature. आणि solution neutral in nature म्हणून आपण इथं काय म्हणतो? Practically, there is no hydrolysis in this type of salt. आपल्या हायड्रोलिसिस डेफिनेशन मध्ये बसत नाही हे. हायड्रोलिसिस डेफिनेशन काय सांगितले आपण? इट इज अ प्रोसेस इन विच anion or cation or both react with water molecule and give acidic or basic nature to the solution. That process is called as hydrolysis. Here, anion and cation getting cancelled with each other. Solution ला कोणता नेचर आला का? नेचर आणि solution is neutral in nature. So practically we say that there is no hydrolysis in this type of salt. Hydrolysis फक्त 3 प्रकारच्या सॉल्ट मध्ये होतं. Salt of weak acid and strong base, salt of strong acid and weak base, salt of weak acid and weak base. या 3 प्रकारच्या सॉल्ट मध्ये हायड्रोलिसिस होतं. There is no hydrolysis in the salt of strong acid and strong base. Okay, so that is about the types of salt and hydrolysis concept. याच्यानंतरच्या पिरियडला आपण शिकणार आहोत हायड्रोलिसिस कॉन्स्टंट म्हणजे काय, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे काय, त्यात काय रिलेशन असतं, हे सगळं आपण शिकणार आहोत. तूर्त आपण इथं थांबूयात. सर्वांना विनंती की सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे ताबडतोब तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं इंटिमेशन पण आपल्याला मिळेल. थांबूयात आपण. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
ओके बाय.